शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं एकमेव मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 नंबरच्या मुलांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1689 ला मंदिर बांधलं आणि 1695 मध्ये आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अशी वेलकम टू आवर चॅनल. चला, आज आम्ही निघालो आहोत उरण ते मालवण फिरायला. आणि आम्ही आता सकाळी 7 वाजता उरणहून निघालो आहोत आणि संध्याकाळी आता मालवणच्या रस्त्यामध्ये आहोत. संध्याकाळी 7 वाजलेत. साधारणतः 11 ते 12 तास लागतात, म्हणजे खाऊन पिऊन फिरून सगळे स्पॉट इकडे बघून. तर हे बघा कसं निसर्गरम्य वातावरण आहे. चला सोबत राहूया. छान सुरेख झाडेमधून आपण हा प्रवास करत आहोत आणि आपण पुढे बघूया किती छान छान गंमत मजा मस्ती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुड मॉर्निंग. काल आम्ही उशिरा रात्री मालवणमध्ये पोहोचलो. हे बघा, आज सकाळची वेळ आहे, सकाळचं वातावरण, आणि आम्ही इथे राहिलेलो आहोत. आमचा स्टे इकडे आहे. हे बघा, खूप छान वाटते. तुम्ही बघू शकता सगळी आंब्याची, चिक्कू, नारळ सगळी झाडं आहेत. रात्री आल्यावरती मालवणी जेवणावर आम्ही मस्तपैकी ताव मारलेला आहे. त्याचं शूट मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, पण जेवण खूप छान होतं. सगळ्यांनी मालवणची फिशची चव घेतलेली आहे. आणि आज आम्ही पुढे कुठे फिरायला जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. हे बघा, हाच तो बंगला जिथं आम्ही राहिलेलो आहे. हाच तो बंगला जिथं आम्ही राहिलेलो नाही. ह्याच त्या मुली आमच्या सोबत आहेत. बरोबर आहे. हाच गोड गोड आणि हा आता ब्लॉगर. सिंधुदुर्ग फोर्टला चाललेलो आहोत आणि मस्त वातावरण आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा. चला, एक गाडी पुढे गेले. आमच्या छोट्या बेबीज पुढे आहेत. चलो सिंधुदुर्ग फोर्ट. हे बघा, आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट बघण्यासाठी निघालो आहे. हे सगळे लाईनला उभे आहेत आणि आपल्याला असं लाईफ जॅकेट घालून आपल्याला बोटमध्ये जायचं आहे. बघा, भरपूर अशी गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. सगळे हे बघा, आता आपण या बोटमध्ये बसलेलो आहोत. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले आणि आता आपण सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी चाललोय. तुम्ही आमच्यासोबत राहा. आमच्यासोबत तुम्ही पण सिंधुदुर्ग किल्ला बघण्याचा प्रयत्न करा. ही बघा आमची क्युटी. अजून लोक येतात आणि गर्दी तुम्ही बघू शकता. भरपूर अशी गर्दी आहे. पूर्ण लाईन लागली बघा. सगळे फुल एक्साइटमेंटमध्ये किल्ल्यावर जाण्यासाठी तयार आहेत. चलो.
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पोहोचलोय आणि आता चाललोय किल्ला बघायला. शिवाजी महाराज की जय. विश्वांबर फाटक आहे किल्ल्यातलं रहिवासी आहे. आता लांबून जर आपण आपला प्रवेशद्वारातून आले आहेत, प्रवेशद्वार कुठे आहे ओळखता येऊ नये अशी प्रवेशद्वाराची रचना बांधण्यात आली आहे. नागमोडी वळण. प्रथम क्षणी शत्रूने लांबून जर तोफेचा हल्ला केला तर थेट या प्रवेशद्वारावर तोफ्याच्या हल्ल्यापासून हा प्रवेशद्वार सुरक्षित आहे, कारण तोफ्याचा हल्ला या प्रवेशद्वारावरती होणार नाही, कारण दगडी बुरुज समोर आहे. दुसरं पर्याय, शत्रूच्या सैन्यामध्ये दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा इथे वापर होणार नाही, कारण इथे वळण आहे. वळणावर जाऊन दरवाजा तोडू शकत नाही. थेट असला असता तोडला असता. तिसरा पर्याय, लाकडाच्या वणक्याने दरवाजा तोडायला प्रयत्न केला. ह्या बाजूला 25-50 माणसं लाकडाच्या वणक्याने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. ती समोर दगडी बुरुज असल्यामुळे लाकडाचा वणका काही चालणार नाही. चौथा पर्याय, जवळ येऊन भाल्याने किंवा कुऱ्हाने दरवाजा तोडायचा प्रयत्न केला असेल तर वरती बघा 3 होल आहेत. गरम तेल टाकायचं आणि शत्रूंच्या अंगावर भाजून मारायचं. त्यासाठी 3 होल ठेवण्यात आले आहे. शेवटचा पर्याय, 5वा पर्याय, आपला माणूस जर युद्धाला बाहेर पडत असेल सहजपणे त्या बुद्धिदेवाचे गणपतीचे दर्शन झालं पाहिजे, शक्तिदेवाचे मारुतीचे दर्शन झालं पाहिजे, लढायला ताकद फुर्ती मिळाली पाहिजे. अशा वेळेस दक्षिणमुखी मारुती आणि गणपती ठेवण्यात आले आहे. आपला माणूस शत्रूंची सहजपणे माने उडवू शकतो, कारण ही तलवार चालवायला मोकळी जागा मिळते आपल्या माणसाला. शत्रूंचा माणूस जर उजव्या हातामध्ये तलवार, काही तलवारी या दगडी बुरुजावरती आपटली जाणार, अशा पद्धतीत त्यांना अडथळा निर्माण होणार. अशा पद्धतीत गौमुख रचना आहे. ही सरासरी गडाची उंची आहे 30 ते 35 फूट उंची आहे. 8 ते 10 फूट सरासरी रुंद आहे. रुंदी मागे 5 फूटचा असा कठाडा ठेवण्यात आलाय. म्हणजे सागरी मार्गे शत्रूंना आपल्यावर हल्ला केला तर आपल्या बॉडीला संरक्षण राहावं अशा पद्धती कठाडा. आणि शत्रूला मारता वरच्या साईडला जंगे देण्यात आलाय. तोप बंदुक्याच्या नळ्या घालून शत्रूला ठार करावं अशा पद्धतीने जंगे देण्यात आले. आणि हे खाली दिसतात ना, खाली गरम तेलाचा वापर करून शत्रूला भाजून मारण्यासाठी खाली पंजळे ठेवण्यात आले आहे. आणि हा वरचा प्रवेशद्वार चौघडा, कुठून शत्रू येतात, कुठून येतात, कुठल्या क्रमांकावरती शत्रू येतात त्या क्रमांकाचा झेंडा उभारायचा, म्हणजे इशारा बुरुज असं नाव पडण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी राजे आले की सलामी द्यायची अशा पद्धतीत आहे. या इकडे, बोला शिवाजी महाराज की जय. हे बघा पद्मगड बाले किल्ला आहे. छत्रपती शिवाजी राजांचं आरमार साजे रिपेरिंग करण्याची जागा बाले किल्ला. आणि छत्रपती गोळेकरांनी अंग्रेज लोकांनी तिथे कॅप्टन वॉटसन, अंग्रेज लोकांनी तिथून तोफ टाकली होती आणि इथे गडावरती तोफ पडली. इथे दगडाचा चुरा झालेला आहे. जे प्रवेशद्वारावरती काही तोफ लागली नाही, इथे हे बा चुरा झालेला आहे. आणि इथे नंतर गुप्तचर पाठवला आणि इथे एक तोफ टाकली. इथे गोळा बारूद होता, संपूर्ण जळून खाक झाला गोळा बारूद. 5 किलोमीटर बाहेरवरून तोफ टाकली. हे पाण्यामध्ये गुप्त खडकळे ठेवण्यात. लढाकू जहाज इथपर्यंत येऊ शकत नाही, छोटे मोठे बोटे येऊ शकतात इथपर्यंत. आणि हे 2 बिल्डिंगच्या मध्ये तिथे एक मोरिया दगड आहे. तिथे चंद्र, सूर्य, गणपती, मासा, शिवलिंग असे धोंड्यामध्ये कोरलेले आहेत. 25 नोव्हेंबर 1664 तिथे भूमिपूजन झालं. नंतर इथे किल्ला बांधायला सुरुवात घेतली. आणि हे सफेद देऊळ दिसतं ना, वॉटर किलिंग वगैरे बोटी चालले, दांडे. काला दरवाजा उघडला तो आणि सूर्यास्ताला संध्याकाळी 7ला बंद केला. अजूनही प्रथा चालू आहे. आपला मावळा सांगणार, इथे गार्ड असणार, त्याला आपला मावळा सांगणार रात्री 10 वाजता येणार, तर पूर्ण दरवाजा उघडून त्याला आतमध्ये घ्यायचं नाही. हे दिंडी दरवाजा आहे, दरवाजामध्ये दिंडी दरवाजा, ते उघडायचं आणि त्याला आतमध्ये घ्यायचं. आणि हत्तीने धडक मारली की लाकडाच्या वणक्याने दरवाजा तोडायचा प्रयत्न, दरवाजा मागे होऊन तुटू नये अशा पद्धतीने हे टेकस लावण्यासाठी लाकडी टेकस आणि तिकडून इकडे टाकण्यासाठी वणका आहे. हे गारगुट्या दगड होता, एकावर एक आपटलं तर आग लागते. माता आहे जरीमरी माता, ग्रामदेवतांची पावलं आणि त्रिशूळ आहे. तुकाराम एजबा आयरेकने 1813 मध्ये बांधण्यात आलाय. ज्वराला किंवा तापाला मारणारी माता आहे जरीमरी माता, ग्रामदेवतांची पावलं आणि त्रिशूळ आहे. आता बघा हाता पाहिजे तसे बघायला जाऊया. आरमार म्हणजे जहाज, ढाले, तलवारी, सुवर्ण मुद्रा, गलबत वगैरे ठेवण्यासाठी जागा होती. 1680 मध्ये महाराज स्वर्गवासी गेले.
त्याच्यानंतर गोयेकरी काय करायचे, राजापूर मुंबईवरनं अंग्रेज जहाजे, इंडियन जहाजे यायचे, ह्या किल्ल्याचा सारा घेऊन गोयेकरी लूटमार करायचे. मालवण बाजारपेठ मध्ये हे बघा, आपल्या गाईडनी थोडीशी माहिती दिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि हे पूर्ण आम्ही बघा वरचा व्ह्यू पॉइंटला आलेलो आहोत आणि इथून बघताना खूप सुंदर असा नजारा दिसतोय, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि गड किल्ले एवढे मजबूत आणि भक्कम आहेत, ते बघण्यासाठी सगळ्यांनी खरंच येणं गरजेचं आहे. हे बघा सगळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं एकमेव मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 नंबरच्या मुलांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1689ला मंदिर बांधलं आणि 1695 मध्ये आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. अशी पोशाखाच्या आत 2.5 फूटची मूर्ती आहे. त्यांच्या डोक्यावर चंद्राची खोर आहे, शंकराचा 8वा दृश्य म्हणतात. कमरमध्ये कमरपट्टा, हातामध्ये तोडे आणि पायामध्ये कडे, अशा पद्धती दगडी मूर्ती, 2.5 फूटची मूर्ती अशी. हे तिरशी तलवाराने जगदंबा तलवार आहे, भवानीची प्रतिकृती म्हणून ठेवण्यात आली आहे. त्याला तुळजा फिरंगी म्हणतात. भवानी तलवार भारतामध्ये नाही, लंडनला आहे. मुख्यमंत्री विहारांतून आणून ठेवण्यात आले. आणि हे शहाजीराजे तलवार आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजांना भेटायला बिजापूरला गेले होते, तेव्हा भेट म्हणून एक तलवार देण्यात आली. शहाजीराजे तलवार आहे, दोन्ही साईडला धार असणारी तलवार आहे. आणि आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची डावा पायाचा ठसा आणि उजव्या हाताचा पंजा बघितला, त्याची ही प्रतिकृती आहे. डावा पायाचा ठसा आणि उजव्या हाताचा पंजा प्रतिकृती आहे. विहिरीचा आकार देण्यात आलाय. शत्रूंना दिशाभूल करण्यासाठी ठेवण्यात आली होती विहीर. हे 2 होल दिसतात ना, हे दिवाबत्ती मशाले वगैरे लावायचे होल आहेत. छोटे मोठे पायऱ्या आहेत, उतरण्याकरता पायऱ्या आहेत, खाली उतरण्याकरता पायऱ्या. ह्या भिंतीला बघा खालून असा गोल आकार देण्यात आलाय. विहाराची 15 फूट उंची आहे आणि 5 फूट रुंद आहे. असं 8 किलोमीटर लांब मालवण वज्रावरती भुयारी मार्ग गेलेले आहे. भुयारी मार्ग काढण्याचा उद्देश 4 वाटेने शत्रूने किल्ल्याला वेढा टाकला असता तर धान्य पुरवठा कुठून करायचा, तर गुप्त मार्गे करायचा. त्यासाठी भुयारी मार्ग काढण्यात आला होता. विहिरीचे नावं कशी देण्यात आले, हे साखर भाव, ती दूध भाव आणि पलीकडे दही भाव. पंचामृत लागलं त्यामुळे साखर, दूध आणि दही असं नाव पाडण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी राजे शिवभक्त होते म्हणून शंकराच्या पिंडीसारखा 3 विहिरींना आकार देण्यात आला आहे. शिवभक्त म्हणून शंकराच्या पिंडीसारखा आकार देण्यात आला. हे जांभा दगड आहे. जांभा दगड म्हणजे कोकणपट्टी चिरा, जसा पाण्यामध्ये भिजतो ना मजबूत होतो आणि सहज पाठपावणं करू शकतो. हे 3 गोल आकार देण्यात आले बघा. आणि 3 इथे पारेकर राहण्याचं निवासस्थान आहे. पारेकर अशाला ठेवायचे, जेव्हा छत्रपती शिवाजी राजे गडावरती येतील प्रथम पाणी पारेकरी काढणार आहे, पण स्वतः आपण पिणार पहिले. म्हणजे महाराजांसाठी बळी द्यायला पण तयार होते असे पारेकरी होते. प्रथम पाणी आपणच स्वतः काढतले, प्रथम आपणच घेत पितले, त्याच्यानंतर महाराजांका देतले. अशा पद्धती ह्या विहिरीचा वापर करायचे. म्हणजे महाराजांना कोणी दगाफटका केला तर महाराजांना हानी नाही पोचली पाहिजे. आमचे चुकी आम्हाला हानी पोचली तर चालेल, कारण आम्ही गैरसमज केले आणि पारा बरोबर नाही दिला. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मालवणमधील सिंधुदुर्ग फोर्ट आज आपण फिरायला आलेलो आहोत आणि छान अशी गाईडनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आमच्या ह्या यूट्यूब चॅनलद्वारे हा पूर्ण फोर्ट फिरण्याचा प्रयत्न करा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.